हाय हॅलो नमस्कार. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आहे अनुराधाचं लग्न, जिचं मी केळवणाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता काल. तर शुक्रवारी दुपारी 3:30चा मुहूर्त, काशीला लग्न होतं. तर इकडे आम्ही 2 वाजता आलो दुपारी, म्हणजे 2 वाजता निघालो घरातनं. तर 2:15पर्यंत पोचलो, अगदी 10-15 मिनटामध्ये. आणि तुम्ही इथे गर्दी पाहू शकता, प्रचंड गर्दी. खूप लोक जमलेले होते लग्नासाठी आणि आम्ही इथे बसलेलो आहोत. तर इकडे ही नवरा नवरीची एंट्री झालेली आहे लग्न लागण्यासाठी. तर खूप छान त्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि अरेंजमेंटसुद्धा. तर खूप छान एंट्री झालेली आहे नवरा नवरीची. आणि इकडे हे आहे स्टेज. तर स्टेजचं डेकोरेशन पण एकदम मस्त आणि हॉल पण एकदम मोठाच्या मोठा आवाढव्य असा. तर खूप छान आणि खूप सारे लोक आलेले होते. अगदी अगदी छान वाटत होतं, एकदम मस्त लग्न झालं. तर तिचा जो रुखवत आहे, काही डेकोरेशन आहे अजून, ते सुद्धा मी शेअर करते. तर इथे पहा, रुखवत नंतर पुढे शेअर करते. तर हे छोटंसं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकदम मस्त अशी आहे बघा इथे डेकोरेशन केलेली. त्यानंतर इथे जे लग्नासाठीचे मुलगी बघण्यापासूनचा जो कार्यक्रम असतो तो, किंवा जो पूर्ण लग्न झाल्यानंतरचे जे पुढचे कार्यक्रम, हे जे छोटासा त्यांनी एक देखावा तयार केलेला आहे. तर हे मी आधी त्या बाजूचं घ्यायला पाहिजे होतं, पण या बाजूचं आधी घेतलं लग्नाचं स्टार्टिंगचं. तर इथे खूप छान अशा पद्धतीने हे सेट त्यांनी उभा केलेला आहे. तर खूप छान बघावंसं वाटलं आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूया. तर म्हणजे नवीन नवीन आयडियाज मिळतात जर कोणाला असं करायचं असेल तर, म्हणून मी शेअर करत आहे आणि मला तर खूपच आवडलं. तर इकडे बघा, हे मेहंदीचं कार्यक्रम वगैरे असं छान डेकोरेशन दाखवलेलं आहे. गृहप्रवेश आहे इकडे, त्यानंतर पाठवणी. तर असे जे लग्नामधले छोटे छोटे असे जे प्रोग्रॅम्स असतात अगदी लग्न ठरल्यापासून, तर ते सगळं इथे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम छान अशी प्रतिकृती तयार केलेली आहे. मला तर खूप आवडली. हे इकडे सुन्मुख दिसत आहे. त्यानंतर इकडे हे कन्यादान आहे. तर खूप छान अप्रतिम अगदी डेकोरेशन झालेलं आहे. त्यानंतर इकडे गौरीहार पुस्तानाचं आहे, साखरपुडा दिसत आहे. त्यानंतर इकडे बघा, लग्न लागतं तर तो एक इथे देखावा आहे. तर बरेच जण शूट वगैरे पण घेत होते. इकडे सप्तपदी आहे. त्यानंतर इकडे 7 फेरे, तर ते आहे. त्यानंतर कानपिळी आहे, जो भाऊ कान पिळतो नवऱ्या मुलाचा, की माझ्या बहिणीला सुखी ठेव, तिला काही त्रास देऊ नको त्यासाठी. तर तो पण देखावा. त्यानंतर इथे मंगळसूत्र घालतानाचा देखावा आहे. पंगत आहे. तर छान असं इथे दाखवलेलं आहे पंगत. त्यानंतर इकडे नवरी घरी जाताना मिरवणूक वगैरे ते दाखवलेलं आहे. आणि इकडे गोंधळ, जागरण गोंधळ ते सुद्धा आहे. आणि इकडे संसार मांडलेला असा दाखवलेला आहे. तर मला इतकी छान आवडली, छोटी छोटीशी भांडी इतकी मस्त अप्रतिम. आणि हा आहे रुखवत. तर रुखवतामध्ये तर खूप साऱ्या वस्तू तिला दिलेल्या आहेत, म्हणजे सगळ्याच. एक कपाट, वरती ओव्हन होता. त्यानंतर इकडे डायनिंग टेबल आहे, टी व्ही युनिट आहे. इकडे हे सगळं कडधान्य वगैरे, फराळी पदार्थ, डबे, हे सगळं आहे. इकडे झोपाळा आहे, रॅक आहे भांड्यांचा. आणि अनेक छोट्या मोठ्या वस्तू खूप साऱ्या दिलेल्या आहेत. तर अप्रतिम असा इथे रुखवत दिलेला आहे. अगदी सगळं दिलेलं आहे, काही नाही असं नाही. तर खूप छान प्रकारे लग्न झालेलं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता, अजून पुढे इकडे फ्रीज आहे. त्यानंतर इकडे डबे आहेत. तर खूप छान, फ्रीजसुद्धा छान मोठा आहे. त्यानंतर सोफा सेट आहे इकडे. पुढे अजून इथे छोटे डबे दिसत आहेत. टीपॉय आहे, शेगडी आहे बघा 3 बर्नरची. सोफा सेट आणि त्याचे चेअर्स वगैरे आहेत.
त्यानंतर वॉशिंग मशीनसुद्धा दिलेले आहे, पुढे मी दाखवते तुम्हाला. तर ते सुद्धा फ्रंट लोडचं मशीन आहे. तर खूप छान असा रुखवत मांडलेला होता आणि सगळ्या तिच्या ज्या संसार उपयोगी वस्तू दिलेल्या आहेत तिला. इकडे नवरा नवरीची घाई चाललेली होती. तर सगळ्यांच्या भेटीगाठी लग्न झाल्यानंतर तर ते चाललेलं होतं.